आज रोडग्याची तयारी चालू आहे इकडे बघा. काकाच्या इकडे भट्टी पेटवायची गडबड चालू आहे. आज रोडग्याच्या पार्टीची तयारी चालू आहे. जिथे हो इकडे आहेत आणि इकडे भट्टी पण पेटवली दुसरी चुलीची. आणि इकडे काका आहे, त्यांना हेल्प करू लागले रोडगे बनवायला. काकांना खूप आवड आहे, त्यांना आवडतात पण सर्वांना. त्यांना मी एक वेळा खाल्ले पण तेवढे मला त्यावेळेस आवडले नव्हते. आता बघू यावेळेस. आमची माऊली पण हेल्प करायली बिचारी. तिच्यापर्यंत कोशिश करायली, चला म्हणते मी पण मदत करू लागतो. काका इकडं पीठ मळवत आहे. बघू शकता तुम्हाला काकाला किती आवड आहे. पार्टी खाण्याचा आनंदच वेगळा म्हणा सर्वांसोबत. पुढच्या हातात बघू शकता अशा पद्धतीचे लेअर असतात रोडग्यासाठी. बाजूला तर आम्ही या टपमध्ये गोवऱ्या वगैरे इंगळं वगैरे करून भट्टी पेटवलेली आहेत. आणि इकडं आमचे वांगे पण कट झालेले आहे भाजीसाठी रेडी. इकडे आता रोडगे हे म्हणजे बनवून गुळगुळ बनवून ठेवले आता त्यात. आणि हे इकडं ताईची गडबड चालू आहे, म्हणजे फोडणी देण्यासाठी वांग्याच्या भाजीसाठी. आता हे ताईच्या हातचीच टेस्ट होणार आहे वांग्याच्या भाजीची. आणि इकडे आमची भट्टी रेडी झालेली आहे. याच्यावर साईडला बाजूलाच भात पण आहे. काका तिकडं रोडग्याची त्याच्या साईडला भाजत आहे. आणि इकडं फिकं वरण पण सोबत. चुलीवरचं जेवणाचा एक आनंदच वेगळा आहे. त्याची फिलिंग समजा चूल म्हणू शकता एक प्रकारचे. आणि हे रोडगे असे एकदम प्रॉपर पद्धतीने भाजले पाहिजेत तरच खायला, नाही तर कच्चे राहिले ते खाण्याचं. इकडं आमची भाजी तयारी ताई करत आहे. बघू कशी होती ते आज ताईच्या हातची भाजी. जेवढी भाजी चांगली तेवढी रोडग्यासोबत बेस्ट असते. तसं तुम्हाला मी दाखवणारच म्हणा आम्ही कशी झाले. जे घरी मसाले तयार केले आहे, गरम मसाले त्याच्यात ॲड केले. आता त्याला ताई खालावर करत आहे, कारण याला व्यवस्थित भाजले, व्यवस्थित तळले तर मसाले तर भाजीला टेस्ट आहे. कच्चे थोडे राहिले तर मग चांगलं. इकडं काका आपले हे रोडगे भाजत आहेत. आता बऱ्यापैकी झालेच म्हणा, कारण व्यवस्थित भाजले तरच टेस्ट येते त्याची. हे आमचे काका आजचे आचारी. इकडं निखिल भाऊ हे आम्ही बघत आहे. आता आमची भाजी होतच आली म्हणा, फोडणी वगैरे. मला नाही येत ना. हो वहिनी येईल भाजी करायला लावा ना. व्हिडिओ काढते. तुम्ही शिका बरं, मी तुमचा व्हिडिओ काढता शिकताना. असं वही पेन घेऊन उभ्या राहा. हो का वहिनी, असंही आहे काय? आम्ही तर जेवलो होतो तुमच्या घरी. निखिल खाल्ला असतं मग काही असं. हा मी जेवलो होतो बा. बाकीची मग आता केल्यावर तुम्हाला उपाय राहिला असता का रोडग्यासोबत? कायच लागली असती. तिखट कमी झालं तळून घेतलं असतं, मीठ कमी झालं असतं मीठ घेतलं असतं. जास्त झालं कसं काढलं असतं? जास्त झालं पाणी टाकलं. सांडस तरी काय गरम पाणी ठेवू नका जरासं. राहू दे जडते ते. तिखट मीठ टाकलं, तिखट मीठ टाकतो मग जड. जर तेल कमी झालं तर पुरा गंजल चिपकतो मसाला. पुरा तेल कमी झालं काय? तेल बरोबर झालं. आईमध्ये तेल जास्त झालं. रोडग्याच्या पार्टीसोबत आता वांग्याच्या भाजीची फोडणीची तयारी चालू आहे. निखिल भाऊ ताईला मदत करू लागायले. चांगली भाजी झाली पाहिजे, एकदम टेस्टी. प्रियंका वहिनी करून राहायची कोमल नसताना. तुम्हालाच करायला लावून मी उभारून काढी घेऊ. हो लक्ष ठेवाले. हळद कमी टाकली ना. टाक 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 त्याला पहिली टाकून चांगल्याची भाजी लागते. चांगलं मग पहिले पाणी सोडलं.
आता वांग्याच्या भाजीला फोडणी देऊन झालंच. आता आपण याच्यात जे वांगे ताईने त्यानं वगैरे कट करून ठेवलेले आहे आता याच्यात ॲड करू. पाण्यामध्ये वांगे पहिलेच कट करून ठेवले कारण ते काळे होतात ना, त्याच्यामुळे पहिलेच ते कट केल्यानंतर पाण्यातच ठेवावं लागते. तरी चव बिघडते. रोडग्याच्या भाजीची चव बिघडत असते आलूनं. साध्या भाजीची गोष्ट वेगळी राहते. आणि थोडीशी उंशीला पालकाची पेस्ट टाकायची, त्याला घुमत नाही पाहिजे. मी तेच म्हणलं घमेल्यात दिसली पण डब्यात दिसलीच नाही. हे हिवाळ्याचं करावं लागते, अजून मजा येते. बसली चुली पैसे सारे रोडगे शेकाले बसून जातात. वहिनीला काय आणलं? गरम पाणी काय साठी याच्यावर झालं असतं. जिरा भात करून नाही गेला त्या प्रियंकाने काही करूच नाही दिलं वाटतं. बोला तू पहिले कोण आला बिचारा प्रियंका वहिनी. अशी तू बॅटरी नाही आणली कसे करता. आता आपल्याच घरी ठेवून गेला ते काही करतील नाही. आता इथे ठेवून देतात. इकडे काकाचे रोडगे पण आता होत आले भाजून घेणं. वांगणाची भाजी टेस्टी होणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावरच रोडगे टेस्ट चांगलं लागते खायला. रोडगे तर एक नंबर झाले. ह्याच्यावर जर वेंगळं वगैरे जसं आपण कोळसे म्हणतो जर प्रॉपर जर असलं व्यवस्थित तर मग चांगल्या पद्धतीने भाजतात. आता हे बघा बरं किती छान पद्धतीने भाजले गेले. जितू बाबाला थोडी मदत करू लागायली. जेवणच नाही करत तो बिचारा तसंच लागून शिकली होती नाही. दुपारचं जीवावरती या जेवण करायला. रोडग्याच्या पार्टीसोबत चटणी आणि मठ्ठा पण केलाय. निखिल भाऊ